पिंजरा पिंजरा रे। नागनाथ, विषयाला सुरुवात कर. बोल गोरख, या सगळ्यावर काय म्हणायचंय तुला? मला काही बोलायचं नाही. मला वाटलं लग्न करावं, काल मी ते केलं. ही बाई आणि ही पोरगी या दोघीही एकाच ठिकाणहून आपल्या वाड्यात आल्या आहेत आणि हे मला पसंत नाही. मी निर्णय घेतलाय, या दोघींपैकी कुणीतरी एकच इथे राहू शकेल. कोण ते ठरवा. आणि समजा मी तसं नाही केलं तर मग मी काय करीन ते नीट ऐक. माझा आजारी नवरा, माझी मुलगी आणि मी, आम्ही तिघही हा वाडा सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ. तर मला एक केलं पाहिजे. माझ्या पायी ना गुलाबला या घरातून बाहेर नाही जाऊ दिलं पाहिजे. कारण का ती नवी नवरी जरी असली ना तरी माझ्यासाठी बाहेर जाईल ती. मग तू कुठे जाणार? मी ना गोरख काका आणि गुलाबला सांगून येते की तुम्ही माझ्या पायी घर नका सोड. मग तू काय करणार? मी फडावर जाणार ना, आणि मग पुन्हा खऱ्या अर्थाने माझं आयुष्य सुरू होणार. शेवटी जे होतं ना सांगण्यासाठी होतं. मी आत्ताच्या गोरख काकांना सांगून येते. हा, तू काही दिवस फडावर जाऊन राहा. म्या माझ्या नवऱ्याचं घर सोडून जाऊ? म्या कुठे बी जाणार नाही. अरे ज्याला जायचं असलेलं घर सोडून त्याने जावं. आज जर घराबाहेर गेले ना तर रोज ही माणसाला आता मुख्यानं घराबाहेर काढतील मला. आनंदीचा विचार कर. मला माझा संसार महत्वाचा आहे. त्यासाठी कोण घराबाहेर जात आहे आणि कोण नाही त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. काय करतेस तू? नारायणी ताई, समजा काय चालू आहे आपल्या घरात? आपल्या म्हणजे या घराला तू आपलं समजतेस का? नारायणी ताई, माझं काही चुकलं का? आजपर्यंत तूच चुकत आलीस. माझी चूक म्हणजे मी तुला या घरात आणलं. तुम्ही काय बी बोलला ना तरी मला राग नाही यायचा. पण तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर. ठीक आहे, मग या उपकाराची परतफेड म्हणून एक काम कर. कायमची या घरातून निघून जा. कोण कुठली तू? मी तुला या घरात उचलून आणली, माझ्या सगळ्या घरालाच नजर लागली. अगं आनंदे, नको ना जाऊस. जिने मला या घरात आणलं, आता जर तिचीच इच्छा नसेल की मी इथं राहावं तर मी कोडक्यासारखी नाही राहू शकत. पण आनंदी ऐक ना, कुणासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी राहा ना. अरे समजांना कळालं ना की मी तुझ्या पायी इथं राहते, तुला बी घर सोडून जावं लागल. चालेल मला.